महात्मा ज्योतिराव फुलेंची आज जयंती, त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन देखील करतो। आजपर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुकीच्या निमित्तानं कधी एकमेकाच्या विरोधामध्ये, कधी एकमेकाच्या बरोबर अशा प्रकारच्या निवडणुका लढवल्या आणि आता मात्र नेत्यांच्यापासून कार्यकर्त्यांच्या पर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये महायुतीच्या या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं अशा प्रकारचं मिशन हे प्रत्यक्षात आपल्याला कृतीमध्ये आणायचं आहे। आणि हे कृतीमध्ये आणण्याच्या करता आपल्या पुणे जिल्ह्याचा विचार केला तर 3 लोकसभा मतदारसंघ पूर्ण आणि आपला मावळ मतदारसंघ अर्धा आणि अर्धा रायगडमध्ये कर्जत, उरण आणि पनवेल, जिथं आपले श्रीरंग अप्पा बारणे हे धनुष्यबाणाचं खूण घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत। 4च्या निवडणुका करत असताना पुणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे। पुण्याला एक वेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी आहे। पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देशाचा आणि राज्याचा एक वेगळा आगळा आहे। अशा वेळेस आपल्या सर्व महायुतीच्या, मग भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आरपीआय घटक असतील, रासप असेल, सगळ्याच सहकाऱ्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे। ती निवडणूक आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला पुढचं पण महत्त्वाचं काम पुन्हा राज्य महायुतीचं त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे। म्हणून पण कुणी गाढ राहू नका। त्याचं कारण मगाशी नीलमताईंनी सांगितलं की बऱ्याचशा सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्या सुट्ट्या आलेल्या असल्यामुळं बरेच जण बाहेरगावी जातात। त्यांना वाटतं की आपण कुटुंबांनी नाही मतदान केलं तर असा काय फरक पडणार आहे। बाबांनो, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे, जे आपल्याला संविधान दिलेलं आहे, त्याचा आदर करणं, 5 वर्षामध्ये देशाच्या 140 कोटी जनतेच्या भवितव्याकरता ही निवडणूक महत्वाची समजून मतदान करणं आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्रातनं, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातनं, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातनं 48 जागा पहिल्या टप्प्यात विदर्भातील प्रचार जोराने सुरू झालाय। निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षातनं, आपल्या महायुतीतनं कुणी इकडे तिकडे जाणार नाही आणि ऐन निवडणुकीमध्ये दगाफटका करणार कुणी नाही, अशा प्रकारची पण दक्षता आपण घेऊया। बाहेरच्या पक्षातनं आपल्या पक्षात घेऊ, परंतु आपल्या पक्षातनं कुणी जाणार नाही ही खबरदारी घेऊ। त्याच्यामध्ये आपल्या महायुतीच्या पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते असतील, माझ्या बूथ कमिट्यांमधील सदस्यांना महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन देखील केलं जातं। खोट्या नाट्या अफवा पसरवतील त्या खोडून काढण्याचं काम तुम्हाला मला सगळ्यांना करावं लागणार आहे। आपल्या केलेल्या कामाच्या जोरावर आपल्याला मतं मागायची, विकासावर आपल्याला मतं मागायची। विरोधक विकासाच्या बाबतीमध्ये मोदी साहेबांना कुठलीही टीका टिप्पणी करू शकत नाही आणि मग काय टूम काढायची, संविधान बदलणार। प्रत्येक वेळेस निवडणूक आली की संविधान बदलणार, जे कदापि कुणी बदलू शकत नाही। पण माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण करायची, कुठेतरी म्हणायचं घटनेमध्येच काहीतरी बदल करणार। मित्रांनो, ह्या सगळ्या दादांत खोट्या गोष्टी आहेत। महाराष्ट्रामध्ये देखील एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं काही लाख कोटींची चालू आहे। माझ्या पुण्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, वाहतुकीची कोंडी सोडवणं, सर्व प्रकारच्या सुविधा देणं, रिंग रोड ताबडतोब करणं, हा झाल्यानंतर दुसरा अजून एक रिंग रोड करणं, वेगवेगळ्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ देशात जशी घडतायत तशी आपल्या जिल्ह्यामध्ये करणं, त्याचबरोबर बंदरं असतील, त्याचबरोबर नॅशनल हायवे असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे टनेल असतील, त्याचबरोबर रेल्वेचं एक जाळं पसरवण्याचं काम असेल, वंदे भारत सारख्या ट्रेन सुरू करण्याचं काम असेल, बुलेट ट्रेन सुरू करण्याचं काम असेल, किंवा शहराची वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता मेट्रो अजूनही आपण कात्रजपर्यंत, तिकडे चांदणी चौकापर्यंत, इकडे हडपसर, वाघोली या सगळ्या भागामध्ये
आपण करतोय आणि त्याकरता केंद्र सरकार राज्य सरकार एका विचाराचं असलं तर कामं अधिक दुपटीनं तिपटीनं त्या ठिकाणी होऊ शकतात. आणि म्हणून हे पण मतदारांना आपल्याला सांगावं लागेल, काम करणाऱ्याच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे, तरच विकास होतो. फक्त विरोधासाठी विरोध करून विकास होत नाही, ही भूमिका तुम्हाला आपल्या पुणेकरांना पटवून द्यावी लागेल. आपले कार्यकर्ते आणि नेते एकत्र आले तर विरोधकांचा निभाव लागणार नाही, हे समजून एकत्ररित्या निवडणुकीला आपण सामोरं जाऊया. बूथमध्ये भाजपची यंत्रणा सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपापल्या भागामध्ये यंत्रणा उभी करण्याचं काम महायुतीच्या इतर पण घटकांनी केलं पाहिजे. एक सांगतो, जे प्रवक्ते आहेत, जे उद्याच्याला कॉर्नर सभा घेणार आहेत, जे वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीच्या निमित्तानं किंवा शहरामध्ये सभांच्या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये देखील सभांच्या निमित्तानं जाणार आहेत, वादग्रस्त वक्तव्य आणि वादग्रस्त कृती ही कृपा करून टाळा. आपल्याला आपल्या चारी उमेदवारांना मताधिक्य वाढवायचंय. बोलायला जाताना तुमच्या माझ्या बोलण्यानी आपल्या उमेदवारांचं मत घटणार नाही, ही खबरदारी फार काळजीपूर्वक त्या ठिकाणी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपण सार्वजनिक आपलं वर्तन हे नम्रतेचं ठेवलं पाहिजे. जर मत मागायला गेला एखादा विरोधी असला, नाही मत देणार, बाबा दिलं द्यायचं नाही द्यायचं तुझा अधिकार. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडी तळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.